Welcome student for MCQ's lecture. Uh, See here the first MCQs in which bacterium in which transformation was first studied is. बघा पहिला पर्याय आहे साल्मोनेला टिम्पिमेरियम, बी आहे इशरिशिया कोलाय, सी आहे स्ट्रिप्टोकोकस न्यूमोनी आणि डी आहे स्ट्रिप्टोकोकस एरियस. आता आपण पाहिलेलं आहे की ग्रिफिथ एक्सपेरिमेंटमध्ये कोणता बॅक्टेरियम यूज केलेला आहे, स्ट्रिप्टोकोकस न्यूमोनी. देन नेक्स्ट क्वेश्चन सी, ग्रिफिथ इफेक्ट इज. फर्स्ट पर्याय आहे दॅट इज द DNA ट्रान्स्क्रिप्शन, दुसरा आहे RNA ट्रान्सलेशन, तिसरा आहे बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन आणि चौथा आहे बॅक्टेरियल ट्रान्सडक्शन. तर इथं ग्रिफिथ इफेक्ट इज काय येईल, बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. स्टुडंट बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. दॅट इज देर इज द चेंज ऑफ द वन बॅक्टेरियल स्ट्रेन इन टू द अनदर बॅक्टेरियल स्ट्रेन ड्यू टू द ॲडिशन ऑफ द जेनेटिक मटेरियल आणि त्यामुळं याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. तर बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन हे इथं स्टडी करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट बघा, प्रोटीन कॅनॉट बी जेनेटिक मटेरियल बिकॉज इट इज नॉट. प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, बरोबर आहे ना, बिकॉज इट इज नॉट अ लार्ज मॉलिक्यूल, युबिक्युटस लार्ज मॉलिक्यूल, दुसरा पर्याय युबिक्युटस. युबिक्युटस म्हणजे इट मेनली फाउंड इन ऑल ऑर इन ऑल पार्ट किंवा सेलमध्ये सगळीकडेच जर ते सापडत असेल असं म्हणू त्याला आपण, दॅट इज युबिक्युटस. सी पर्याय आहे हॅविंग डायव्हर्सिटी अँड स्पेसिफिसिटी अँड लास्ट दॅट इज एबल टू रेप्लिकेट. आता याच्यामध्ये रेप्लिकेशन हा जो कन्सेप्ट आहे की रेप्लिकेशन म्हणजे काय, मेक इट एक्झॅक्ट कॉपी. तर प्रोटीन हे स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करू शकत नाही, तर ही कपॅसिटी फक्त कशामध्ये असते, DNA असते आणि DNA एक्झॅक्ट कॉपी तयार करतो. म्हणजेच म्हणूनच DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. मग इथं प्रोटीन इट इज नॉट असं म्हटलेलं आहे, म्हणजे इट इज नॉट एबल टू रेप्लिकेट होत नाही. ओके, प्रोटीन हे प्रोटीनचं रेप्लिकेशन होत नाही. रेप्लिकेट मीन्स वॉट, दॅट इज द एबल टू मेक एक्झॅक्ट कॉपी ऑफ इटसेल्फ, त्याला आपण काय म्हणतो, रेप्लिकेशन. आणि त्यामुळं इथं हा डी जो पर्याय आहे तो याचा बरोबर आहे. तर पहिला, दुसरा आणि तिसरा. तर इथं एक लक्षात घ्या की क्वेश्चन महत्त्वाचा आहे. क्वेश्चन हा लक्ष देऊन बघा तुम्ही. प्रोटीन कॅनॉट बी अ जेनेटिक मटेरियल बिकॉज इट इज नॉट असं म्हणलेलं आहे, इट इज नॉट एबल टू रेप्लिकेट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फोर्थ, who proved that DNA is a basic genetic material. बघा पहिला आहे ग्रिफिथ, बी आहे वॅटसन, सी बोवेरी अँड सुटॉन आणि डी आहे हर्शी अँड चेस. तर आता इथं ग्रिफिथ हे प्रूव्ह करू शकले नाहीत की DNA इज जेनेटिक मटेरियल. ग्रिफिथ काय प्रूव्ह करू शकले, दॅट इज ग्रिफिथ हू प्रूव्ड दॅट इज देर इज वन ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. बरोबर आहे की ज्याच्यामुळं आर टाईप बॅक्टेरिया चं ट्रान्सफॉर्मेशन हे यस टाईपमध्ये झालं. परंतु कोणतं ॲक्च्युली ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे हे ग्रिफिथ प्रूव्ह करू शकले नाहीत. मग हर्शी आणि चेस या सायंटिस्टने काय केलं, तर बॅक्टेरिओफेज व्हायरस यूज करून प्रूव्ह केलेलं आहे की दॅट इज DNA इज द जेनेटिक मटेरियल. त्यामुळं इथं आन्सर याचं काय येईल, हर्शी अँड चेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, the transforming principle of pneumococcus as found out by Avery, MacLeod and McCarthy was. मग कोणतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेले बघा, ए पर्याय आहे mRNA,
बी पर्याय आहे DNA, सी आहे प्रोटीन आणि डी आहे पॉलीसॅकराइड. आता याच्यामध्ये नक्कीच कोणतं असणार आहे DNA, दॅट इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आणि आपण आत्ताच पाहिलेलं ते टेस्टनुसार त्यांनी ते 4 टेस्ट ट्यूब असे हा जो एक्सपेरिमेंट केला त्यानुसार त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. Then next see that is the pneumococcus experiment proves that pneumococcus experiment म्हणजेच कोणता एक्सपेरिमेंट आहे दॅट इज द अव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. तर बॅक्टेरिया डू नॉट रिप्रोड्यूस सेक्सुअली, DNA is genetic material, bacteria undergo binary fission, RNA sometimes control the production of DNA and proteins. तर मग नक्कीच याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे? बी पर्याय बरोबर आहे. DNA is the genetic material. The next questions here. The process in which DNA of bacterial cell is transferred into another bacterial cell by virus is called तर याच्यामध्ये पहिला पर्याय आहे ट्रान्सडक्शन, दुसरा पर्याय आहे ट्रान्सफॉर्मेशन, तिसरा पर्याय आहे कॉन्ज्युगेशन, चौथा पर्याय आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन हा पर्याय बरोबर नाही आहे. कॉन्ज्युगेशन तर हेही एक रिप्रोडक्शनचाच टाईप आहे कॉन्ज्युगेशन. आता इथं 2 पर्याय मात्र आहेत, एक ट्रान्सडक्शन आहे आणि दुसरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता हे 2 कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात. पहिलं बघूयात आपण ट्रान्सडक्शन म्हणजे काय आणि ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन हा कन्सेप्ट आपण आत्ताच पाहिलेला आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय सांगितलं मी, तर एक बॅक्टेरियल स्ट्रेन इट चेंज इनटू द अनदर बॅक्टेरियल स्ट्रेन. ड्यू टू ॲडिशन ऑफ जेनेटिक मटेरियल. ड्यू टू ॲडिशन ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे एक बॅक्टेरियल स्ट्रेन याच्यामध्ये एखादा जेनेटिक मटेरियल ॲड झाला की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तो चेंज होतो कोणत्या दुसऱ्या बॅक्टेरियल स्ट्रेनमध्ये, त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. मग ट्रान्सडक्शन म्हणजे काय, आता इथं जेनेटिक मटेरियल म्हणजे या बॅक्टेरियल स्ट्रेनमध्ये जर DNA ॲड झाला तर काय होऊ शकतं, तर दुसरा अनदर बॅक्टेरियल स्ट्रेन तयार होईल. अनदर बॅक्टेरियल स्ट्रेन, बरोबर आहे, न्यू बॅक्टेरियल स्ट्रेन. तसं ट्रान्सडक्शन प्रोसेस म्हणजे काय, तर व्हायरसमधला व्हायरल DNA इट गेट ट्रान्सफर इनटू द बॅक्टेरियल DNA. व्हायरस DNA ट्रान्सफर इनटू बॅक्टेरियल DNA. बॅक्टेरियल DNA म्हणजे आपण हर्षीचेस एक्सपेरिमेंटमध्ये हे बघितलेलं आहे की बॅक्टेरियोफेज मधला जो DNA आहे तो ई कोलाय बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होणं, या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सडक्शन. इट इज नोन ॲज द ट्रान्सडक्शन. ओके. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर एखाद्या बॅक्टेरियल स्ट्रेनमध्ये DNA जेनेटिक मटेरियल ॲड झाल्यानंतर दुसरा बॅक्टेरियल स्ट्रेन तयार होणं, आलं लक्षात, त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि व्हायरस DNA इफ ट्रान्सफर इनटू द बॅक्टेरियल DNA इट इज नोन ॲज द ट्रान्सडक्शन. इट इज नोन ॲज द ट्रान्सडक्शन. मग इथं क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, द प्रोसेस इन विच DNA ऑफ अ बॅक्टेरियल सेल इज ट्रान्सफर इनटू अनदर बॅक्टेरियल सेल बाय व्हायरस, ओके, इज कॉल्ड, याला काय म्हणू आपण, ट्रान्सडक्शन.
Then next question, through which experiments the first proof that DNA is a genetic material was provided. बघा, through which experiment the first proof that DNA is the genetic material was provided. पहिला पर्याय आहे ट्रान्सफेक्शन, फेज इन्फेक्शन ऑफ टू बॅक्टेरिया, बॅक्टेरियल ट्रान्सलोकेशन आणि बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. तर DNA इज जेनेटिक मटेरियल. आता ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA हे कोणी सांगितलं? अवरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी. परंतु DNA इज जेनेटिक मटेरियल हा कन्सेप्ट मात्र कोणी सांगितलेला आहे? हर्शी आणि चेस. की त्याने काय सांगितलेलं आहे? तर जे काही बॅक्टेरिओफेज जे आहे व्हायरस, जेव्हा कोलाय बॅक्टेरियल सेलवरती इन्फेक्ट होतो तेव्हा फक्त DNAच बॅक्टेरियल सेलमध्ये इन्सर्ट होतं, नॉट अ प्रोटीन. बरोबर आहे. आणि मग या एक्सपेरिमेंटनुसार प्रूव्ह झालेलं आहे की काय प्रूव्ह झालेलं आहे? दॅट इज द DNA इज जेनेटिक मटेरियल. आणि मग हे जनरली कशामधून प्रूव्ह झालेलं आहे? दॅट इज द फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया. म्हणजे हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंटमध्ये बघा, तर हे बॅक्टेरिओफेज जो व्हायरस आहे, हा बॅक्टेरिओफेज व्हायरस वेन इन्फेक्ट ऑन द बॅक्टेरियल सेल, बरोबर आहे, आणि यातला मग DNA याच्यामध्ये काय होतो? इन्सर्ट होतो. बरोबर आहे. ओके, या प्रोसेसलाच ट्रान्सडक्शन असं म्हटलं जातं. आता इथं जेव्हा हा DNA इन्फेक्शन होईल, दॅट इज द फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया. याला काय म्हटलं जातं? फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया. आणि हे फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया इट इज दिस एक्सपेरिमेंट इट इज गिवन बाय द सायंटिस्ट हर्शी अँड चेस. बरोबर आहे ना. त्यामुळं इथं या प्रश्नामध्ये उत्तर काय येईल बघा? थ्रू विच एक्सपेरिमेंट्स द फर्स्ट प्रूफ दॅट DNA इज जेनेटिक मटेरियल वॉज प्रूव्ड. काय? ट्रान्सफेक्शन नाही येणार त्याच्यामध्ये, कारण ट्रान्सफेक्शन हा कन्सेप्ट म्हणजे इन्फेक्शन ऑर द ट्रान्सफर ऑफ द DNA इन द यूकॅरियोटिक सेल, त्याला आपण ट्रान्सफेक्शन असं म्हणतो. तर तो कन्सेप्ट इथे येणार नाही. फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया येईल, बॅक्टेरियल ट्रान्सलोकेशन नाही आहे किंवा बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा येणार नाही, कारण बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये फक्त ग्रिफिथने सांगितलं की देर इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ड्यू टू विच द आर टाईप बॅक्टेरियल स्ट्रेन चेंज इन टू द एस टाईप. त्यामुळं ते होऊ शकत नाही आहे. त्यामुळं इथं पर्याय कोणता येईल? तर बी पर्याय येईल, दॅट इज द फेज इन्फेक्शन टू बॅक्टेरिया. म्हणजेच हा बॅक्टेरिओफेज आहे, त्याचं इन्फेक्शन हे या बॅक्टेरियल सेल फेज इन्फेक्शन टू द बॅक्टेरियल सेल. तर हा पर्याय याच्यामध्ये बरोबर येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हू परफॉर्म द ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट्स इन बॅक्टेरिया. तर ट्रान्सफॉर्मेशन हा कन्सेप्ट म्हणजेच कोणी सांगितलेला आहे? ग्रिफिथ. त्यामुळं इथं बघा पहिला पर्याय दिलेला आहे लुईस पॉश्चर, दुसरा पर्याय F ग्रिफिथ, तिसरा आहे कोलिन मॅक्लिओइड आणि चौथा पर्याय आहे मिसलसन अँड स्टाल. मग इथं पर्याय कोणता बरोबर येईल? तर F ग्रिफिथ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट हॅपन वेन हीट किल्ड यस स्ट्रेन बॅक्टेरियल सेल्स वेअर इंजेक्टेड टू माईस. आता हीट किल्ड यस बॅक्टेरियल स्ट्रेन माईसमध्ये इंजेक्ट केलं. आता यस स्ट्रेन हा कसा आहे? पॅथोजेनिक आहे. परंतु जेव्हा हीट किल्ड केलं आपण, म्हणजे त्यानं ते बॅक्टेरियल स्ट्रेन काय केलं? टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आणि बॉईल केलं, वॉर्म केलं त्याला, आणि मग ते काय होतील? त्याची डेथ होईल. आणि आपण ते इंजेक्ट केलं तर माईस काय झाला? लाईव्ह राहिला, कारण माईसला इन्फेक्शन झालेलं नाही आहे त्याचं. त्यामुळं माईस डज नॉट कॉजेस द निमोनिया अँड माईस लाईव्ह. मग इथं काय दिलेलं आहे बघा प्रश्न, व्हॉट हॅपन वेन हीट किल्ड यस स्ट्रेन बॅक्टेरियल सेल्स वेअर इंजेक्टेड टू माईस. पहिला पर्याय आहे माईस डाईड अँड शोड लाईव्ह आर सेल्स. ते बरोबर नाही आहे.
बी पर्याय आहे माय सर्वाईव्ह अँड शोड लाईव्ह यस सेल्स. लाईव्ह यस सेल्स कसे असतील त्याच्यामध्ये, कारण आपण हिट किल्ड केले म्हणजे तिथं यस सेल्स ह्या कशा असतील, डेड असतील, बरोबर आहे ना. त्यामुळं बी पर्याय हाही बरोबर नाही आहे. माईस डायड अँड शोड डेड यस सेल्स. आता इथं माईसची डेथ झालेली नाही. हिट किल्ड यस आपण जेव्हा इंजेक्ट केलं तेव्हा माईसची डेथ झालेली नाही, त्यामुळं सी पर्याय बरोबर नाही. मग डीमध्ये काय दिलेलं आहे, माईस सर्वाईव्ह अँड शोड डेड यस सेल्स. हे बरोबर आहे, कारण माईस हा सर्वाईव्ह राहिलेला आहे, लाईव्ह राहिलेला आहे आणि इथं त्या माईसच्या बॉडीमध्ये आपल्याला यस सेल्स जे आहेत ह्या कशा सापडल्या, डेड सेल्स, डेड यस cells. Okay, so the answer is the D. Then next question, see that is here. The transforming principle in Griffith's experiment was DNA. It was discovered by. म्हणजे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट नंतर द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. कोणी सांगितलं, नेक्स्ट कोणी सांगितलं, अव्हरी मॅक्लॉइड अँड ए मॅककार्टी. म्हणजे इथं बघा पहिला पर्याय झिंडर अँड टॅटम म्हटलेले ते चुकीचं आहे. झिंडर अँड लीडरबर्ग तेही चुकीचं आहे. सी पर्याय अव्हरी अँड हर्शी म्हटलेलं आहे, त्यामुळं तेही चुकीचं आहे. म्हणजे इथं नक्कीच डी पर्याय बरोबर आहे, अव्हरी मॅक्लिऑइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. Then next question, transforming efficiency of bacteria as in the experiment of Avery and et al. would be drastically reduced if the transforming material is treated with. म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे आहे त्याचं जे काही रेट म्हणू किंवा त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते कमी कशामुळं झालं, काय टाकल्यानंतर कमी झालं. तर बघा पहिला पर्याय प्रोटीएज, दुसरा पर्याय आहे रायबोन्यूक्लिएज, तिसरा आहे लायपेज आणि चौथा आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिएज म्हणजेच DNA एन्झाईम. आता प्रोटीएज एन्झाईम काय डायजेस्ट करतं, प्रोटीन डायजेस्ट करतं, बरोबर आहे. आणि प्रोटीन यूज केल्यानंतर आपण बघितलं की प्रोटीन प्लस आर टाईप स्ट्रेन टाकलं आणि मग त्याच्यामध्ये प्रोटीएज एन्झाईम जरी टाकले तरी आर स्ट्रेन की जो आहे तसंच राहील, बरोबर आहे. म्हणजे प्रोटीएज एन्झाईम हे प्रोटीन असताना सुद्धा आर टाईप स्ट्रेन असेल, बरोबर आहे. त्यामुळं प्रोटीन हे जनरली आपण काय म्हणू की ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल नाही, कारण प्रोटीनच्या मिक्सचरमध्ये आर टाईप, प्रोटीनमध्ये आर टाईप स्ट्रेन टाकले तर ते आर टाईपच राहिले. RNAमध्ये टाकल्यानंतर ते RNAज एन्झाईम जरी यूज केलं तरी आर टाईप स्ट्रेन आहे असेच राहिले, बरोबर आहे. DNA प्लस आपण आर टाईप स्ट्रेन टाकलं की त्याचं आपल्याला काय लक्षात आलं की या मिक्सरमध्ये मात्र आपल्याला आर टाईप बॅक्टेरिया ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे यस टाईपमध्ये झालेलं दिसलं, बरोबर आहे ना. आणि जेव्हा इथं आपण DNAज एन्झाईम वापरलं म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिएज एन्झाईम वापरलं तेव्हा DNAची ॲक्टिव्हिटी आपल्याला काय झाली, कमी झालेली दिसली आणि आर टाईप स्ट्रेन जो आहे तो आहे असाच राहिला तिथं, बरोबर आहे ना. म्हणजे आर टाईपचं ट्रान्सफॉर्मेशन हे यस टाईपमध्ये झालं नाही की जेव्हा आपण DNAज म्हणजे DNA डायजेस्टिंग एन्झाईम टाकलं त्याच्यामध्ये. त्यामुळं इथं पर्याय कोणता येईल, डीऑक्सिरायबो न्यूक्लिएज एन्झाईम. ठीक आहे. Next question is here. Hershey and Chase demonstrate that DNA and not protein is a genetic material with the help of radioactive आयसोटोप. आता हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट आपण डिटेल बघितलेलं नाही, पण मी तुम्हाला आयसोटोप्स सांगितलेले आहेत की फॉस्फरसचा आयसोटोप कोणता वापरलेला आहे त्यांनी, P32 आणि सल्फरसाठी S35. तर हे दोन आयसोटोप त्यांनी यूज केलेला आहे आणि या एक्सपेरिमेंटनुसार हर्शी आणि चेस या दोन सायंटिस्टनी काय सांगितलेलं आहे, दॅट इज द DNA इज जेनेटिक मटेरियल नॉट अ प्रोटीन. तर याच्यामध्ये बघा आन्सर काय येईल, तर पहिला पर्याय दिलेला आहे त्यांनी आय अँड नायट्रोजन दिलेला आहे, दुसरा पर्याय आय आणि कॅल्शियम दिलेला आहे, तिसरा पर्याय यस आणि नायट्रोजन दिलेला आहे आणि चौथा पर्याय यस आणि फॉस्फरस म्हणजे सल्फर आणि फॉस्फरस. म्हणजे इथं डी पर्याय हा
बरोबर आहे. The radioactive isotope used to label DNA differentially from protein is. आता DNA मध्ये काय कशाचं कॉन्स्टिट्यूशन असतं? फॉस्फरसचं असतं. त्यामुळं DNA रेडिओ करण्यासाठी आपण हेवी फॉस्फरस यूज करतो आणि प्रोटीन रेडिओ करण्यासाठी आपण सल्फर, कारण प्रोटीनचं कॉन्स्टिट्यूशन हे सल्फर आहे. सल्फरचं म्हणजे प्रोटीनमध्ये जास्त सल्फर असतं की जेणेकरून प्रोटीन हे आहे ते रेडिओ बनवू शकतं. त्यामुळे इथं आपण DNA साठी जो आयसोटोप वापरलेला आहे तो फॉस्फरस वापरलेला आहे आणि प्रोटीनसाठी जो आयसोटोप वापरलेला आहे तो कोणता वापरलेला आहे? सल्फर वापरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं पर्याय काय येईल बघा, P32 पहिला पर्याय दिलेला आहे, दुसरा दिलेला आहे S35, तिसरा दिलेला आहे S32 आणि चौथा दिलेला आहे P34. तर इथं पर्याय कोणता येईल? P32 हा पर्याय इथे बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम डिड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इन ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट? पहिला आहे प्रोटीएज, दुसरा आहे RNAs, तिसरा आहे DNAs आणि चौथा आहे A अँड B बोथ. तर इथं बघा प्रोटीएज की जे काय करेल, प्रोटीन डायजेस्ट करेल, त्यामुळं त्याचा इफेक्ट हा इथं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये दिसणार नाही आहे किंवा RNAsचा सुद्धा दिसणार नाही आणि मात्र DNAsचा दिसतो. म्हणजे इथं पर्याय आपला कोणता बरोबर येईल? A अँड B बोथ. म्हणजे दोन्हीही म्हणजे प्रोटीनेज असेल किंवा RNAs असेल, दोन्हीही एन्झाईम हे इथं या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये इफेक्ट दाखवत नाहीत. तर इथं इफेक्ट आपल्याला DNAs एन्झाईमचा दिसेल. Next, if the bacteriophage having S35 infects the bacterium growing on a normal medium, the bacteriophage produced after the death of bacterium will be. इथं पहिला पर्याय आहे इनकॉर्पोरेट S35 into their nucleic acid, incorporate S35 into their particles, not incorporate S35 in their particle as protein is non-genetic, incorporate S35 into their protein coat as protein is genetic. आता एक लक्षात घ्या की प्रोटीन हे जेनेटिक नाही आहे. प्रोटीन हे कसं आहे? नॉन जेनेटिक आहे. मग जेनेटिक काय आहे? तर DNA. त्यामुळं इथं प्रोटीन हे नॉन जेनेटिक आहे, त्यामुळं इथं C पर्याय बरोबर येईल. नॉट इनकॉर्पोरेट S35 into their particles as protein is नॉन जेनेटिक. प्रोटीन हे कसं आहे? नॉन जेनेटिक आहे. ओके स्टुडंट, सो टुडे वी स्टॉप हिअर. राहिलेले MCQs आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके स्टुडंट, टुडे वी स्टॉप हिअर.